राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद. ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. मालवण शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत भर दिवसा दुचाकी चोरीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. बँक ऑफ इंडिया समोर उभी करून ठेवलेली ॲक्टिवा दुचाकी अज्ञात व्यक्तीने लंपास केली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आज सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास मिनू देऊलकर आणि त्यांचे वडील रवींद्र देऊलकर हे बँकेच्या कामानिमित्त गाडी क्रमांक MH159940 ही घेऊन बँक ऑफ इंडिया येथे आले होते. त्यांनी दुचाकी बँकेसमोरच रस्त्याच्या कडेला उभी केली. मात्र बँकेतील काम आटोपून बाहेर आल्यानंतर दुचाकी जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता एका अज्ञात व्यक्तीने ती दुचाकी घेऊन जात असल्याचे स्पष्ट दिसून आले. या घटनेमुळे मालवण शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला आहे. गाडी आहे ना काढा म्हणजे चालूच आहे. बघूया ना काय करतो. कौन है? कौन? नहीं पीछे से आया था. अपार्टमेंट साइड से आया. इंटेंशनली ब्रेक किया. हेलो. ऐसे ही लग रहा है. She has kept the key in the bike. की बाइक में नहीं. हाँ, इसलिए उनको इजी लगा. नहीं जीन्स है, चप्पल नहीं. पार्टी का नाव दिसतंय रिसीवर. नाही नाव बिव काय नाही. नाही रे नाही. कुठच्या साईडला गेला बघा. मेर ना सदरी पाहला. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद. ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.